जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर जानेवारी महिन्यात मात्र किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे देशात थंडी कमी राहील। तर उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। तर महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यात किमान सरासरी तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। जानेवारी महिन्यात वायव्य भारतात पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने डिसेंबर महिन्यात हंगामातील निचंकी तापमानाची नोंद झाली होती। मात्र पावसाळी वातावरण आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे महिनाअखेरीस थंडी पुन्हा गायब झाली होती। जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्याने थंडी कमीच राहण्याचे संकेत आहेत।